महात्मा फुले विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर आहेत. प्राध्यापक वर्ग तसेच परदेशातून आलेले अनेक सहयोगी आणि सर्वात मान्य म्हणजे उद्याचे नागरिक तुम्ही सर्व विद्यार्थी वर्ग, त्यांना माझा सगळ्यात आधी क्षमा मागायला पाहिजे, कारण दैवी कार्य आणि मनुष्याचं कार्य त्याचा मेळ कधी कधी बसत नसतो आणि प्रत्येक गोष्टीची बंधनं असतात. तुमचं घड्याळ एका प्रकारे चालतं आणि परमेश्वराचं दुसऱ्या प्रकारे चालतं, तेव्हा त्याचा मेळ बसला पाहिजे. मी पुष्कळ प्रयत्न करते, कधी कधी असा उशीर होऊन जातो. नंतर त्यांची कारणं कळल्यावर आपण मला खरंच क्षमा करा. असं आपल्या पुढे आज ग्रेगॉरनी भाषण दिले, एक तास, त्यानंतर 1 तास चव्हाण साहेब बोलले, असं त्यांनी मला सांगितलं. विषय बोलण्याचा नाहीच्यामुळे किंवा वादविवाद करण्याचा सुद्धा नाही. म्हणजे एक साधी गोष्ट की आपण आमेबापासून माणसं झालो तर आपण कोणता वादविवाद केला, कोणती पुस्तकं वाचली, कोणतं शास्त्र त्यात घातलं, कोणतं आपण टेक्निक लावलंय. आणि इतकी आपलं टेक्निक शास्त्रीय ज्ञान वाढल्यावर सुद्धा आज सायन्स अगदी पराकोटीला आपण पोचलो म्हणतो तरी सुद्धा विध्वंसक शक्ती मात्र आपल्याजवळ खूप हातात आलेली आहे. पण अशी अजून एकही आपण किमया गाठली नाही की ज्याने आपण जिवंत कार्य करू. आता आपण शेतकरी आहात, आपण बघता की बी बियाणे दिसायला जिवंत दिसत नाही, पण पृथ्वीच्या पोटात घातल्याबरोबर तिला जिवंतपणा येतो आणि जिवंत कार्य घडतं. ते करू शकत नाही आपण. त्यासाठी जर समजा एखादा बी बियाणा पुढे मी लेक्चर दिलं तर ते येईल का, ते जमेल का, त्याला अंकुर फुटेल. सगळी जेवढी जिवंत कार्य आहेत ती आपोआप, त्याला इंग्लिशमध्ये स्पॉन्टेनियसली म्हणतात, ते त्याच्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करतो म्हटलं तर तो नुसता स्वतःचा एक मनाचा विचार किंवा एक मनाचं समाधान म्हणा, पण खरोखर आपण आजपर्यंत कोणतंही जिवंत कार्य केलेलं नाही. ही गोष्ट निर्विवाद आहे. त्याबद्दल आता परवा लंडनमध्ये मी वेल्स म्हणून एक जागा आहे तिथे गेले होते, तर एक विद्यार्थी आपले इंडियनच होते, ते म्हणाले वा आम्ही टेस्ट ट्यूब मध्ये आता बेबीज तयार करतो. म्हटलं तेही चुकीचं आहे. त्यातही जे तुम्ही 2 अंश वापरता ते जिवंत आहेत. मेलेल्यातून तुम्ही जिवंतपणा काही काढत नाही आणि ते काढणं होणारही नाही. फक्त एका स्थितीला गेल्यावर मात्र तुम्ही जिवंत कार्य सुद्धा करू शकता आणि त्याची व्यवस्था परमेश्वराने आपल्या आतमध्ये केली. त्या व्यवस्थेबद्दल आपल्या भारतामध्ये अनंत शोध लावण्यात आले. अनादी काळापासून लोकांनी याच्याबद्दल लिहिलेलं आहे. इथपर्यंत ब्रह्मदेवाला सुद्धा हे करावं लागलं, हे जाणावं लागलं. त्यानंतर दत्तात्रेयांनी इंद्राला त्या स्थितीला आणलं असं सुद्धा आपल्या पुराणात सांगितलेलं आहे. आता आपली सगळी पुराण किंवा अशी जी काही मोठी मोठी पुस्तकं झाली ज्याला स्क्रिप्चर्स म्हणतो, एकतर ते सगळे खोटे होते किंवा ते खरे होते. पैकी सायन्सनी हे काही सिद्ध करता येणार नाही की ते खोटे होते, तसंच हे सिद्ध करता येणार नाही की ते खरे होते. तेव्हा त्या बाबतीमध्ये सायन्सचाही आपण उपयोग करू शकत नाही किंवा आपल्या बुद्धीचा आपण उपयोग करू शकत नाही, कारण ही जी गोष्ट ही बुद्धीच्या पलीकडची. बुद्धी ही सीमित आहे आणि आपण असीमची गोष्ट करतो. तेव्हा ज्या पलीकडच्या गोष्टी आहेत तिथे गेल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही
आणि तिथे जाताना बुद्धीचा उपयोग करता येत नाही. त्याचा अर्थ असा नाही की आपण निर्बुद्ध असलं पाहिजे. बुद्धी ही यायलाच पाहिजे होती. माणसामध्ये बुद्धी आली, त्याची उत्क्रांती इतकी झाली की तो माणूस आला, त्याच्यात बुद्धी आली. बुद्धीने तुम्ही सायन्स जाणला. आता बघा, सायन्समध्ये कितीतरी गोष्टी आपण जर पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की त्या सायन्सचं सुद्धा एक किनारा आहे. त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत सायन्स. आणि त्याबद्दल प्रांजळपणे सगळे सायंटिस्ट म्हणतात. म्हणजे हे बघा, जर आपण असं म्हटलं की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, बरोबर, हे आहे, हे दिसलं, ते लिहिलं, ते बरोबर आहे, ते सत्य. पण ती कशी आली, ती का आली, आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्तीला तुम्ही हात घालू शकता का? 10 वर्षापूर्वी मी एक गोष्ट सांगितली होती अमेरिकेमध्ये, की पक्षी जेव्हा उडतात तेव्हा त्यांच्यामध्ये गणेश तत्व असते. आणि गणेश तत्व म्हणजेच मॅग्नेटिझम आहे. ते मानवातही आहे. ज्या माणसामध्ये गणेश तत्व फार जोरात असतं किंवा जागृत असतं, त्याला दिशा कुठे उभा असलं तरी माहीत असतं कुठे जायचं. आणि त्या मॅग्नेटमुळेच हे पक्षी उडू त्यांच्या जिथे त्यांना जायचं असेल किंवा त्यांच्या आवडीच्या देशामध्ये बरोबर पोहोचतात. कारण त्या मॅग्नेटच्या सहाऱ्याने त्यांना कळतं की दिशा कोणची घ्यायची. नाहीतर सायबेरियातले पक्षी जाऊन कुठल्या कुठे हजारो मैलावर जातात, ते कसे? आमच्या नागपूरच्या जवळ हे पक्ष्यांचं स्थान आहे. इथे सायबेरियातले पक्षी उडून येत असत. पुष्कळ वर्ष, हजारो वर्षापासून येत आहे. आणि आता ते सायबेरियातले आहेत हे लोकांनी ओळखून काढलं. पण आता तीच गोष्ट सायंटिस्ट सांगायला आले की ह्यांच्यामध्ये मॅग्नेट असतं. इतकंच नाही, पण त्यांनी पुष्कळशा अशा माशांमध्ये पाहिलं की त्यांच्यातही मॅग्नेट. पण हे मॅग्नेट आहे हे एक सांगणं, हे एक विधान, हे सत्य आहे. पण त्याच्या पलीकडचं सत्य ते सांगू शकत नाही की हे मॅग्नेट त्या माणसाच्या चेतनेत कसं येतं, त्याच्या कॉन्शियसनेस मध्ये ते कसं, तिथे त्याला कम्युनिकेट कोण करतं आणि त्याला कसं करतं. बरं, ते मॅग्नेट तुम्ही बसू शकता का? आता मी त्याच्या पुढचं जर म्हटलं की हे गणेश तत्व आहे, तर तुम्ही म्हणाल माताजी हे अगदी डोक्या पलीकडचं सांगितलं. पण आहे ते गणेश. ते कसं जाणायचं पुढे? त्यासाठी आपली स्थिती जराशी वर जायला पाहिजे. मानव स्थितीमध्ये तुम्ही ते जाणू शकणार नाही. म्हणजे असं आहे आता की समजा आम्ही म्हटलं की एका त्या शरीरामध्ये जर तुम्ही थोडंसं कातडं काढून पाहिलं तर त्याच्यामध्ये अनेक सेल्स आहेत. तुम्ही माझ्यावरती विश्वास तेव्हाच ठेवाल जेव्हा मी त्याला दाखवेन. त्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोप पाहिजे. मायक्रोस्कोप पाहिल्याशिवाय, तर मायक्रोस्कोपचे डोळे तुमच्यामध्ये आल्याशिवाय तुम्ही ते बघू शकत नाही. तसंच जे मी आज सांगत आहे किंवा जे अनादी काळापासून ह्या सर्व तत्ववेत्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्यांना आपण मोठे मोठे अवलिया वगैरे म्हणतो, गुरु म्हणतो, ह्या लोकांनी जे काही सांगितलेलं आहे त्याची प्रचिती मिळण्यासाठी, ते जाणण्यासाठी तुम्हाला काहीतरी आणखीन एक व्हायला पाहिजे. त्याबद्दल सांगितलंय की तुमचा जन्म परत झाला पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? सगळ्यांनी सांगितलं की तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे. आता अमेरिकेचे प्रेसिडेंट साहेब जे पूर्वी होते ते म्हणतात की माझा दुसऱ्यांदा जन्म झालेला आहे. ते दुसरे आले तेही सांगतात माझाही झालेला आहे. आता असं स्वतःला सर्टिफिकेट दिलं तर बोलताच येत नाही. म्हणजे स्वतःला जर कुणी सर्टिफिकेट दिलं की आम्ही जेव्हा आमचा दुसरा जन्म झाला आणि तुम्ही आपला 10वा जन्म म्हटलं तरी कबूल आहे. आता काय त्यांना सांगण्याची सोय. पण ही एक स्थिती आहे, स्टेट ऑफ माइंड, स्टेट ऑफ द बी. ही स्थिती आल्याशिवाय बाकी असं उगीच आपल्याला स्वतःला मानून घेऊन काय होत नाही. काही कन्सेप्ट नाही. परमेश्वर हे काही कन्सेप्ट नाही की आम्ही परमेश्वराला, मला हा परमेश्वर आहे, तो करता धरता स्रष्टा अमका तमका आहे म्हणून कशावरून. पण ते बुद्धीच्या ह्याच्यावर जेव्हा बसलं तेव्हा ते सांगता येणार नाही. तुमचं कनेक्शन व्हायला पाहिजे पहिल्या. आता ह्या माईकवर बोलते मी, त्याचं आधी मेनशी कनेक्शन झाल्याशिवाय काय मी आपल्याशी बोलू शकले नसते. ह्याचा काय आपणही जे एक इन्स्ट्रुमेंट बनवले गेलो, म्हणजे हे तर आपल्याला माहितीच आहे की आपण अमिबापासून आज ह्या स्थितीला आलेलो आहोत.
तेव्हा काहीतरी त्याला कारण असायला पाहिजे. उत्क्रांतीच्या ह्या संक्रमणातनं आपण निघालो आणि आज मानव स्थितीला आलो. त्याला काहीतरी विशेष कारण असल्याशिवाय होणार नाही. आणि ते विशेष कारण काय ते जाणणं हेच खरं सत्य. ते जाणू शकत नाही कारण आपला अजून संबंध परमेश्वराशी झालेला नाही. पहिली गोष्ट परमेश्वराशी संबंध झाला पाहिजे, मगच बोलता येईल. समजा आम्ही इथे आलो नाही, आमचा तुमचा संबंधच झाला नाही, तर काय बोलता येईल? तेव्हा ही घटना आपल्यामध्ये व्हायची राहिलेली आहे. आणि ती घटना ज्या शक्तीने होते तिला कुंडलिनी शक्ती असं म्हणतात. आता ह्या ठिकाणी चार्ट वगैरे नाही आहे, पण आपल्या त्रिकोणाकारस्थीमध्ये अशी एक सुप्तावस्थेत एक शक्ती आहे जी जागृत झाली म्हणजे आपला संबंध परमेश्वराशी, आत्म्याशी. आणि त्या आत्म्यामुळे आपण परमात्माला जाणू शकतो. आत्म्याला जाणल्याशिवाय आपण परमात्माला जाणू शकत नाही, जाणू शकतच नाही. जर कुणी म्हणत असेल की नाही आम्ही जाणलंय परमात्माला, तर एक तर त्यांना जाणायचं नाहीये आणि दुसरं म्हणजे ते भ्रमात. हे कनेक्शन जसं ह्याचं कनेक्शन आपण लावलंय मेन्सला, तसंच आपल्यामध्ये ती शक्ती आहे. आणि ती शक्ती जसं ह्याच्या बरोबरच ह्याचा कॉईल सुद्धा येतो, तसंच आपल्या बरोबर तो कॉईल सुद्धा आलेला आहे. पण ही एक जिवंत क्रिया आहे. बरं, अशी नाही की ह्याच्यातनं काढून तिकडे लावायची. त्याच्यासाठी कोणीतरी जाणकार पाहिजे. तो जाणकार अगदी साधाही असू शकतो. ख्रिस्ताला बघा, सुताराचा मुलगा होता, पण जाणकार. आपल्या इथे साईनाथ झाले, त्यांच्या आई वडिलांचा सुद्धा पत्ता नाही. साधारण काही शिक्षण होतं त्यांना, काही नाही, पण जाणकार होत. रामदास स्वामींच्या बद्दल त्यांनी कुठे शिक्षण घेतलं वगैरे कुणाला काही माहिती नाही, पण जाणकार होत. ज्ञानेश्वरांचं सुद्धा काही युनिव्हर्सिटीचं वगैरे शिक्षण झालं नव्हतं, पण केवढं प्रचंड प्रचंड ते सांगितलं त्याने. आता ते सुद्धा म्हणाले की कुंडलिनी नावाची शक्ती आपल्यामध्ये आहे, ती जागृत झाली पाहिजे. तेव्हा एक झाड, त्या विश्वाचं झाड, जे फार बाहेर सायन्सच्या दृष्टीने वाढत आहे, ज्याला म्हणायचं एक्स्ट्रोव्हर्जन मध्ये बाहेरच्या बाजूला ज्याची फार वाढ होत आहे, त्या झाडाचं पाळेमुळे सुद्धा आतमध्ये जायला त्यांनी सुद्धा शोधून काढलं पाहिजे की ह्या झाडाला आश्रय देणारा असं जे तत्व आहे ते काय. आणि त्याच कारणामुळे आजच्या ह्या मॉडर्न जीवनात जेव्हा माणसाला सर्व प्रकारची आयुधं मिळाली आणि तो पूर्णपणे बाहेर विकसित झालेला आहे, तेव्हा हाही शोध लागला की तो कोणत्या तत्वावरती आहे आणि ते तत्व त्यांनी कसं गाठलं. जर ते तत्व त्यांनी गाठलं नाही तर उठून पडेल. आणि अशी स्थिती आहे. आज जर तुम्ही विदेशात जाऊन पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की सर्वांना एकतरीचा धाक बसला की कधी आम्ही उलथून पडू आणि आमचं काय होईल, कुठून आमच्यावर अटॅक येईल ते समजत. आता कॅन्सर सारखाच रोग बघा, कोणाला कॅन्सर होईल, कधी होईल, काही सांगता येत. तसंच परदेशात जाऊन जे आपले प्राध्यापक आले, जर त्यांना आपण विचारलं आजकालच्या काळात, तर 65% लोकांना वेड लागलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे अगदी वेळ झाले नाही, त्याचे अनेक प्रकार असतात, पण 65% लोक सायकॉलॉजिस्टकडे जातात. म्हणजे हे किती मोठं विध्वंसक कार्य मनुष्याच्या आतून होते. त्याशिवाय बाहेर आपण ॲटम बॉम्ब बनवून ठेवला, म्हणजे संबंध सायन्स कळून पिऊन काय बनवला तर ॲटम बॉम्ब एखाद्या राक्षसासारखा बसवलेला आहे आणि त्याच्या भीतीनेच मुळी सगळी युद्ध आता थांबलेली आहे. म्हणा एक कृपाच आहे म्हणा राक्षसाची सुद्धा. ह्याप्रमाणे सर्व जगामध्ये एक तऱ्हेची भयंकर भीती, आशंका, पुढे काय असं एक विचित्र वातावरण आहे. आता मी माझ्या यजमानांच्या बरोबर सर्व जगात सगळीकडे गेले, एकीकडे फक्त गेले नव्हते, म्हणजे ऑस्ट्रेलिया, तिथे सुद्धा आता जाणार. आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक तऱ्हेची फार भयंकर भीती. त्या मानाने आपण बरे आहोत कारण अज्ञानात अजून आपण अवेअरच नाही.
आपण सुप्तावस्थेत आहोत एका अर्थी बरं आहे, आपल्याला माहितीच नाही की काय होण्यासारखं आहे, म्हणून आपण आनंदात. पण बाहेर जर आपण पाहिलं तर लोक आशंकेत आहेत, भयंकर आशंकेत. आपल्याला असं वाटतं की परदेशात लोकांनी फार समृद्धी केली, फार पैसे कमवले, आणखीन अफ्लुअन्स आलंय त्यांच्यामध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या प्रोग्रामला एक 18-19 वर्षाची मुलगी आणि एक 17-18 वर्षाची मुलगी, असे दोघी अगदी तरुण मुली आल्या होत्या, स्वीडनहून आल्या होत्या. आणि मी त्यांचे व्हायब्रेशन्स पाहिले तर जसे प्रेताचे व्हायब्रेशन्स यावे तसे. तर मला इतकं आश्चर्य वाटलं, ह्या तरुण मुली ह्या वेळेला आनंदाच्या गोष्टी करण्याच्या ऐवजी ह्या मरणाच्या काय गोष्टी करत. मी त्यांना घरी बोलवलं आणि फार प्रेमाने जेवायला घातलं आणि त्यांना मी विचारलं की तुम्हाला झालं काय, तुम्हाला काय रोग आहे, तुम्हाला काय त्रास आहे. ना मला काही रोग नाही, काही त्रास. फार विचारपूस केल्यावर रडू लागल्या दोघी. म्हटलं झालं काय. म्हणे आम्हाला सारखं असं वाटतं की आम्ही जीव देऊन टाका, आम्ही आत्महत्या. पण का. म्हणे आमच्या पुष्कळ मैत्रिणींनी मित्रांनी जीव देऊन टाकलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्याच प्लॅनिंग करत असतो की आम्ही सुद्धा आता जीव देऊन टाका. एवढी समृद्धी मिळाल्यावर, एवढं सगळं ऐश्वर तुमच्या पायात लोटांगण घालत असताना तुम्ही असा विचार का करता. त्या समृद्धीत काही नाही आहे, त्याच्यात आनंद नाहीये, त्याच्यात प्रेम नाहीये, काही नको आम्हाला. आता जे आम्हाला मिळालं नाही ते जर तुम्ही देत असला तर मात्र दुसरं आहे. बाकी आम्हाला ह्या गोष्टींचा काहीही आता नाद राहिलेला नाहीये आणि अगदी वीट आले. त्या म्हटलं बरं, मग ते पारबीट झाल्या, आता त्यांचं आयुष्य वेगळं आहे, ती दुसरी गोष्ट. पण मनुष्य किती उच्च दशेला गेला म्हणजे संसारिक दृष्टीने आपल्याला असं वाटतं, कुणी जर मोठा मिनिस्टर झाला म्हणजे त्याला फार सौख्य मिळालं. तुम्ही जाऊन बघा, त्याला अगदी डोकंदुखी असेल बिचारा. कोणत्याही उच्च पदाला मनुष्य गेला म्हणजे तो सुखी झाला अशी आपल्याला कल्पना. पण तो सुखी होऊ शकत नाही. त्याला कारण दोन आहेत. एक तर त्याच्यावर जबाबदारी घेऊन पडते आणि एकटा तो जबाबदारी घेऊन पार झाल्यावर मात्र त्याच्यावर काही जबाबदारी राहते, सगळी परमेश्वराची जबाबदारी. आणि परमेश्वर सगळं काम फटाफट करत असतो. त्याचा अनुभव अनेक सहयोग्यांना आलेला आहे. त्यांना काही करावंच लागत, निदान असं भासत तरी नाही की आपण काही करतो. दुसरी गोष्ट अशी की माणसाला काहीही झेपत, त्याला तुम्ही पैसे दिले, कोणत्याही माणसाला तुम्ही एकदम 100 रुपये रस्त्यावर, आता एखादा भिकारी भेटला त्याला 100 रुपये तुम्ही देऊन बघा, सरळ तो दारूच्या गुटक्यावर जाणार. जर तुम्ही 10 रुपये दिले तर दुसरं काय दिलं, कारण त्यावेळेला अक्कल राहते माणसाला आणि कोणतंही शुभ कार्य त्याच्या हातून होईल असं सांगता येईल. कोणालाही तुम्ही मोठी पोझिशन देऊन बघा, ते त्याला झेपणार आणि त्याने जर तो झेपण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा त्रास. म्हणजे काय, जर एखादा मनुष्य म्हणेल की मी प्रामाणिकपणे कार्य करतो आणि मी हे झेपून दाखवतो तर ते त्याला अशक्य, त्रासदायक, दुःखदायी, त्याचं कुणी ऐकून घेणार. अशी परिस्थिती असताना आपण असा विचार केला पाहिजे की काहीतरी असमर्थता आपल्यामध्ये आहे आणि आपल्याला समर्थ झालं. समर्थ, आता हा शब्द फार छान आहे, समअर्थ. म्हणजे आपलं जे नाव आहे मानव, त्याला त्या अर्थाला आपण प्राप्त झालं पाहिजे. आणि ते तेव्हाच हो जेव्हा आपल्यामध्ये जी खरी शक्ती आहे आत्म्याची ती आपण जाणू, जेव्हा आपल्यामध्ये आत्मा प्रकाशित होईल, जेव्हा आपण आत्मा, जेव्हा आपलं चित्त, आपलं अटेन्शन आत्म्यामध्ये विरघळून जाईल, तेव्हाच ती प्रचंड शक्ती आपल्यामध्ये येईल आणि तेव्हाच आपण खरे समर्थ. तेव्हा कोणतीही गोष्ट पेलणं कठीण जाणार नाही, कोणताही त्रास आपल्याला होणार नाही. तेव्हा माणसाला वाटेल की आपला अर्थ मिळाला. म्हणजे आता समजा एखादा दिवा आम्ही तयार केला, त्याला नाना तऱ्हेने शृंगार त्याचा केला आणि सजवला आणि जर तो पेटवलाच नाही तर अजून कार्य बाकी आहे. पण पेटवल्यावर त्याला अर्थ मिळाला, मग तो काय करतो, मग तो प्रकाश, फक्त प्रकाश देण्याचं काम आहे आणि प्रकाश आपोआप वाहतो. त्याला काही करावं लागत नाही, त्याला काय धरावं लागत नाही, त्याच्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाही, सरळ असा वाहत राहतो प्रकाश. जसा सूर्याचा प्रकाश आपोआप वाहतो तसाच अशा मानवाचा प्रकाश वाहतो. आता ह्या लोकांनी बाकी सगळं सांगितलंच असेल, टेक्निक वगैरे तुम्हाला सहयोगाचं.
आणखीन टेक्निक आहेच, त्या प्रत्येक गोष्टीला टेक्निक असतं. तसंच हे जे सगळं विश्व आहे त्याचं सुद्धा फार मोठं टेक्निक आहे. आणि ती विद्या जी आहे ती सर्व विद्यांच्या वर विद्या. पण ते मिळवण्यासाठी सुद्धा पहिल्यांदा आपल्यातनं शक्ती वहन झाली पाहिजे. शक्ती वहन झाल्यावर मगच त्याचं टेक्निक आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आता ह्या खोलीत तुम्ही आल्यावरती जर इथे अंधार असला तर फक्त दिवा लावायला एक बटन दाबलं की दिवा आहे. पण ह्याच्या मागे किती मोठं ऑर्गनायझेशन आहे, किती मोठी शक्ती आहे. आणि हजारो वर्षाची ही इलेक्ट्रिसिटीची जी काय त्यांनी मांडणी केलेली आहे तिच्यात कितीतरी इव्होल्युशन्स आले, कितीतरी उत्क्रांती झाली. आणि आज तुमच्या पुढे ही अशी स्थिती आली की तुम्ही बटन दाबल्याबरोबर तुम्हाला सगळीकडे लाईट. तसंच परमेश्वराने सुद्धा आपल्यामध्ये अशी फारच सुंदर कोमल अशी व्यवस्था केली की नुसतं बटन दाबल्याबरोबरच आपल्यामध्ये प्रकाश येतो. आणि प्रकाश आल्यावरच आपण आपले दोष बघू शकतो. त्याच्या आधी जर कुणी सांगितलं तुमच्यात हा दोष आहे तर ते आपल्याला बरं वाटत नाही आणि ते चांगलंही नाही. तसं जर कुणी म्हटलं की हा इथे साप आहे, तुम्ही सापाला धरलेला आहे, लोकांना राग येईल की काय मी मूर्ख आहे, मला समजत नाही हा साप आहे की काय. पण जर प्रकाश झाला तर लगेच तुम्ही आपोआप सोडून द्याल, हो बा दिसतोय साप, आता नको. तेव्हा ही स्थिती माणसाची व्हावी ही परमेश्वराचीच योजना आहे. सहयोगामध्ये पहिल्यांदा पार करायचं, पहिल्यांदा माणसाला पार करून टाकायचं. लाईट जरी थोडा असला चालेल, हलका असला तरी चालेल. हळूहळू लोकांना दिसू लागलं म्हणजे ते आपल्याला स्वच्छ करून घे. आधी स्वच्छ करत बसत नाही. जी पूर्वीची प्रथा होती ती सोडावी लागली कारण त्याला फार वेळ लागतो आणि स्वच्छ केल्यावरही लोक ते परत स्वच्छ करायला तयार होत नाही. तेव्हा आधी पार करून टाकायचं. सगळ्यांच्या मध्ये आधी दिवा लावायचा, मग चिमण्या साफ करू लागतात स्वतः. तर काही सफाई स्वतः सुरू होते आणि कोणालाही त्याचं वाईट वाटत नाही. हा एक सहयोगाचा म्हटलं पाहिजे फारच प्रॅक्टिकल प्रकार आहे. सहयोग नेहमीच घडत आलेला आहे. संबंध हे जे काही विश्व रचलं गेलं हे सहजच झालेलं आहे. सहज, सह म्हणजे बरोबर आणि जन्मले. जसं एका झाडाबरोबरच विश्व होण्याचं भाग्य जन्मलेलं आहे तसंच तुमच्या बरोबर परमेश्वराशी योग होण्याचं सुद्धा भाग्य जन्मलेलं. आणि योग झाल्यानंतरच मग क्षेम आला तर त्याला एक सौष्ठव येतं, त्याचं एक सौंदर्य असतं. आणि अशा माणसाला जी काही समृद्धी मिळेल, त्याची जी काही वाढ होईल त्याने सर्व जनसाधारणाचा फायदा होईल. ही अशी फार मोठी गोष्ट आहे आणि फार मोठं कार्य आहे. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की ह्या राहुरी गावातच ह्याचा पेट सुरू झालेला आहे. सगळ्या विश्वात तुमच्या राहुरीचं नाव झालेलं आहे. आणि लोक आता पाहिलं आपण इथे जसं काही एखाद्या तीर्थयात्रेला यावं तसं ते राहुरीला येत आहे. तेव्हा राहुरीकरांवरती विशेष जबाबदारी पण आहे की हे लोक ज्या आशेने तुमच्याकडे येतात ती त्यांची आशा बाळगून ठेवावी. आणि आम्ही परमेश्वराला शोधतो, आम्ही परमेश्वरापासून दूर नाही. आमच्याही मनामध्ये परमेश्वराला शोधण्याची फार इच्छा आहे असं दाखवलं आहे. सगळ्यांच्या मध्ये तीच इच्छा आहे, फक्त दडपलेली आहे, झोपलेली आहे. एक इंग्लिश पोएट विलियम ब्लेक झाले, त्यांचं पुस्तक आताच मी थोड्या दिवसापूर्वी वाचलं. मिल्टन म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे, त्याच्यात त्यांनी संबंध भाकीत सहयोगाचं केलेलं आहे आणि सांगितलं की लंडन हे जेरुसलेम होणार आहे. लंडन हेच मुळी तीर्थयात्रेचं स्थान होणार आहे. इतकंच नव्हे पण ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या जागेचं नाव, तसंच ज्या ठिकाणी आश्रम आहे त्या जागेचं नाव, इतकं त्यांनी 75 वर्षापूर्वी सगळं लिहून ठेवलेलं आहे. पण त्यांनी जी एक विशेष गोष्ट सांगितली की ह्या काळात जे लोक परमेश्वराचे आहेत, मेन ऑफ गॉड, त्यांना परमेश्वर मिळेल आणि ते प्रॉफिट्स होते, प्रेषित होते. आणि त्यांना एक विशेष शक्ती मिळेल, त्या शक्तीमुळे ते इतरांना सुद्धा प्रेषित करू शकते. सहयोगाची हीच विशेषता आहे. कोणी गुरु म्हणाले की तुमची जागृती झाली की, काल आमच्याकडे इथे बरेच लोक आले, ते माताजी आमच्या गुरुंनी सांगितलं की तुमची जागृती झाली. म्हटलं कशावर? म्हणे आमच्यात क्रिया होत. म्हटलं काय होतं? म्हणे आमचं अंग असं तसं हलतं. म्हटलं हे काय? हे तर कुणी करू शकतं. त्याने काय फायदा झाला? त्यांनी कुणाचं कल्याण होतंय का? कुणाला फायदा होतोय का? तुमच्यामध्ये काय शक्ती आली का? तुमच्या
सामर्थ्या बाहेर काहीतरी होत आहे ज्याला तुम्ही कंट्रोलही करू शकत नाही, ही शक्ती तुमची कशी? एक रोज सांगायला लागला मी बेडकासारखा होतो, म्हटलं आता काय तुम्ही बेडूक होणार? जेव्हा ही शक्ती येते तेव्हा त्या शक्तीचा संबंध ज्ञानही आणि जे काही आहे ते सांगण्यासाठी सहज होतो. नंतर ते तुम्ही स्वतःच पडताळून पाहू शकता, व्हेरीफाय करू शकता की आहे किंवा नाही. पण शंकेखोरपणा करणं त्याची सुद्धा एक मर्यादा आहे. जर तुम्ही परमेश्वराची शंका धरून बसली तर परमेश्वर म्हणेल बरं आता बसा तुम्ही शंका करा. ते काय तुमच्या पायावर पडणार नाही, तुम्हाला मागावं लागतं. ही मागणारी मंडळी आहेत. आता हे त्यांचं मी सांगत होते की परदेशातल्या लोकांचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलं पाहिजे. इथे म्हणजे अत्यंत पवित्र लोक आहेत, ही पावन भूमी आहे, पवित्रतेचं फार मोठं इथे तेज आहे आणि त्या तेजामुळे लोक फार लवकर पावतात. परवाच्या दिवशी आम्ही गेलो होतो तुमच्या मानोरी गावाला आणि जवळजवळ 1,500 माणसं असतील किंवा जास्तच असतील, सगळेच्या सगळे एकदम पास आहेत, पटकन पार होतात, पण जमत नाही, रुजत नाही. जसं एखादं अंकुर पटकन फुटावं तसं आहे, पण ते रुजत नाही आणि ते जमत नाही. ह्या लोकांचं वेगळं, पार व्हायला ना वेळ लागतो फार, पण झाले म्हणजे असे जमतात. कारण ह्यांना ह्याचं महात्म्य कळले नाही, ह्याच्या पलीकडे काही नाही हे कळले नाही. त्यांनी आपल्या बुद्धीने बरोबर हे कन्क्ल्युजन काढलेलं आहे की हेच मिळवलं पाहिजे, हे झालं म्हणजे झालं. तेव्हा ते सत्य ओळखतात आणि आपण ओळखत नाही आणि त्यामुळे ते सगळं काही वाया जातं. दुसरी गोष्ट अशी की ह्यांच्याकडे अनैतिकता वाढलेली होती, ती जोपासली गेली आणि अनैतिक राहणं म्हणजे काय वाईट आहे असं हे त्यांना वाटत. पण जेव्हा मी सांगितलं की अनैतिक माणसाने सहयोग कधीच साधलेला नाही आणि साधू शकत नाही, सबंध गोष्टी त्यांनी सोडून टाकल्या. इथपर्यंत गणपतीची बसून पूजा करतात आणि आम्ही गणपतीचं आम्हाला इनोसेन्स यावं म्हणून प्रार्थना. मी सांगितलं जमिनीवरच डोळे ठेवा थोडे दिवस, तुमच्या डोळ्यांची हालचाल फार होते, त्यांनी तुमचं चित्त विचलित होतं, तर जमिनीवरच डोळे करून बसते. आणि इतकंही आम्ही सोडलेलं आहे. म्हणजे दारू पीत असत भयंकर, काही काही लोक तर दारू देत, काही काही लोक तर ड्रग्ज इतके घेत असत की माझ्याकडे आले तर त्यांना मी दिसत नव्हते आणि प्रकाशच दिसत होते. काही काही लोक कोमामध्ये होते, काही काही लोक फार भयंकर रोगात ग्रस्त होते. ते सगळं सोडून आणि इतके ते वर आले. पण आपल्याकडे असं होतं की काहीही सोडायला लोक तयार. मी एवढंच म्हटलं की तो काशीचा गंडा नका घालू, कारण ते तुम्हाला लुबाडलेलं आहे. एक पैशाच्या दोऱ्याला त्यांनी ब्राह्मणाने तुम्हाला लुबाडून 1 रुपया घेतला आणि ते तुम्ही कशाला गळ्यात घालता, त्याचा अर्थ काय, त्याचं प्रतीक काय, ते प्रतीक फेका, त्याला सुद्धा लोक तयार नाही. हा एक प्रकारचा हट्ट आहे. हट्टच नसून हा अहंकार. आपल्याला थोडस तरी सोडावं लागणार आहे आणि जे सोडायचं आहे ते असत्य, सत्य धरून असत्य सोडायचं आहे. एवढं जर लक्षात घेतलं तर पटकन ह्या गोष्टी. दुसरी गोष्ट, आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये साधू संत अनेक झाले आणि त्यात भामटेही पुष्कळ आहे. त्यामुळे एक तऱ्हेची ही भावना लोकांमध्ये आली आहे की सगळा काही परमेश्वर वगैरे खोटा आहे, याला काही अर्थ नाही, आमच्या आई वडील हे सगळं करत आले, याला काही अर्थ नाही. म्हणजे एक तऱ्हेचं ज्याला फ्रिव्हलसनेस म्हणतात ते फार आले, चंचल प्रवृत्ती फार आली. जे काही परदेशी ते फार चांगलं आहे, काहीतरी उडाण टप्पूपणा केला म्हणजे आम्ही फार हुशार, आमच्यामध्ये म्हणजे काहीतरी विशेष विद्वत आहे कारण आम्ही उडाण टप्पू आहे. पण ह्याचा एकच अर्थ होतो की आम्हाला स्वतःची किंमत, स्वतःची आम्हाला प्रतिष्ठा आहे, दुसऱ्या आपल्या देशाची प्रतिष्ठा नाही, त्याच्या संस्कृतीची प्रतिष्ठा नाही. इतकंच नाही तर ह्या देशामध्ये जे एवढं मोठं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या भंडाऱ्याची कल्पना, त्यामुळे आम्ही असं वाटतो. तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला देश सबंध ब्रह्मांडात शोधून सुद्धा मिळणार नाही. हा एक विशेष देश आहे, ही योगभूमी. ह्या देशाच्या एकेका रोमारोमाचं चैतन्य फुटून निघत आणि त्यावर तुम्ही जन्माला आले, हे हजारो वर्षाचं तुमचं पुण्य आज सार्थक आहे. तेव्हा स्वतःची किंमत करून घ्यायला पाहिजे. स्वतःची आम्हाला किंमत राहिलेली नाही. त्याला मला आश्चर्य वाटतं की आजकालच्या तरुण मंडळींमध्ये हे एक काळ. आम्ही गांधीजींच्या वेळेला तरुण होतो आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की आमचे प्राण ह्या देशासाठी आम्ही वाहून घेतले, प्रत्येक रक्ताचा एक एक कण ह्या देशासाठी दिला पाहिजे. आणि आज बघतो की हे असे फ्रिव्हलस लोक कुठनं आले बघ. ज्या देशासाठी लोकांनी आपले प्राणाचा त्याग केला, संबंध काही देऊन दिलं तर म्हणजे तिथे हे असे फ्रिव्हलस लोक कुठनं जन्माला आले काही लक्षात. तेव्हा आम्ही कितीतरी मोठे आहोत पण त्याची किंमत जाणली पाहिजे. आज हे
इथे बसलेले जितके परदेशी आहेत ते तुम्हाला भेटायला आले. भारतीय म्हणजे किती मोठा आहे असं सगळ्यांना वाटतं. एक दिवस असा येईल जेव्हा सारं विश्व तुमच्या पायावर येणार आहे. कारण हे सगळं काही जे भौतिक आहे ते नश्वर आहे. आपल्याकडे जे आहे ते चिन्मय आहे, ते अनंत आहे आणि ते आपण त्यांना देऊ शकतो. फक्त ते जाणून घेतलं पाहिजे. कारण ते आपलं आहे म्हणून कवडी कवडीचं असं नाही, ते जाणून घेतलं पाहिजे. हे जर झालं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की खरोखरच या देशात आपण जन्माला आलो हे काहीतरी पूर्वजन्माचं फार मोठं सुकृत आहे. आणि हे लोक तसंच नाही की हे लोक फार सुकृती, हे पॅराडाईज मध्ये राहतात. सगळ्यांनी मला सांगितलं की हे पॅराडाईज आहे आणि आपल्याला त्याची कल्पना नाही. हिऱ्याला स्वतःची कल्पना नसते, पण तुम्हाला असावी. तुम्ही जाणावं. सहयोगातून आपली ह्या देशाच्या संस्कृतीची पूर्ण ओळख करून घ्या. त्याशिवाय सर्व जगामध्ये तुमचं काय स्थान आहे, कलेक्टिव्हिटीमध्ये तुमचं काय स्थान आहे, संबंध विश्वाच्या चेतनेत तुमचं काय स्थान आहे ते जाणा. आणि जर तुम्ही का वाया गेला तर सगळ्या ह्या विश्वाच्या कार्याची जेवढी काही नुकसानी होईल त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर. असो आता सहयोग जर घडलाच आज तर पुढे तो कसा करायचा वगैरे. इथे फार मोठी मोठी मंडळी आहेत, म्हणजे चव्हाण साहेब वगैरे आमची फार मोठी मंडळी आहे आणि त्यांचं सगळीकडे फार नाव आहे, देशोदेशी यांचं नाव आहे. आणि सगळ्यांनी मला सांगितलं की माताजी ह्याच्यातले जर एखादे आमच्यावर ऑस्ट्रेलिया आले तर आम्हाला फार आनंद होईल वगैरे सगळे मला सांगत आहे. तेव्हा सांगायचं असं आहे की स्वतःची किंमत करून हे मिळवा आणि जो हिरा तुमच्यात आहे, जो मला दिसतो त्याला चमकवून. नसत्या वादविवाद पडणार काही अर्थ नाही. जे प्रॅक्टिकल आहे ते बघायला पाहिजे. हे मिळवा आणि जो हिरा तुमच्यात आहे, जो मला दिसतो त्याला चमकवून. नसत्या वादविवाद पडणार काही अर्थ नाही. जे प्रॅक्टिकल आहे ते बघायला पाहिजे आणि ते झालं पाहिजे. ते होऊ शकतं. ते फक्त तुम्ही कसं तरी जपून सांभाळून जोपासून पुजलं म्हणजे झालं. तुम्ही सगळ्यांनी इतकी माझी वाट पाहिली आणि मला ही संधी दिली म्हणून तुम्हा सगळ्यांचे मी अनंत आभार. प्रश्न असले तर विचारा, एक दोन विचारा, प्रश्नाला हरकत नाही. कबूल आहे. अगदी अगदी तुमचं म्हणणं पूर्णपणे मला कबूल आहे. पण असं आहे की माझे यजमान, आधी आमचे यजमान इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये होते, तिथनं मी त्यांना रिझाईन करून IAS ला जॉईन करायला सांगितलं आणि आम्ही इथेच होतो इतके वर्ष. आणि नंतर असं झालं की 112 देशांनी साहेबांची निवडणूक केली आणि युनायटेड नेशनची एक मॅरिटाईम ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे जसं WHO वगैरे आहे ना, अशा पुष्कळशा एजन्सीज आहेत, त्याच्यात त्यांना सेक्रेटरी जनरल म्हणून निवडून दिलं. आता माझे पती तिथे असल्यामुळे मला तिथे राहायला पाहिजे. मी राहते तिथे, राहते इकडेच. त्यांना जर विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की माझी बायको घरी नसतेच मुळी, कारण 4 महिने मी हिंदुस्थानात असते. आता बघा, जाणार आहे ऑस्ट्रेलियाला, तिथे 1 महिना राहणार. इथून आल्यावर मला युरोपला जायचंय, त्याच्यानंतर अमेरिकेला जायचंय. तेव्हा माझं वास्तव्य कुठे असं नाही. आणि मी बरेच वर्ष हिंदुस्थानातच होते, फक्त आता 7 वर्ष तिथे राहिले आणि परत त्यांनी इलेक्ट करून दिलाय, तेव्हा आणखी 5 वर्ष राहावं लागेल. पण माझा अजून ऍड्रेस मुंबईचाच आहे आणि पासपोर्ट सुद्धा इंडियनच आहे आणि मी हिंदुस्थानातलीच आहे आणि इथेच राहणार आहे. आपण जरी हिंदुस्थानी अज्ञानी असलो, कबूल आहे आणि इथे कार्य करायचं आहे, पण जी गरज बाहेर आहे ती इथे नाही. कारण तुम्ही परमेश्वराला अजून शोधत नाही, तुम्ही डेव्हलपिंग कंट्री. तेव्हा आता नायलॉन कसं बनवायचं ह्याच्याकडे लक्ष आहे. परमेश्वराकडे लक्ष आहे का हिंदुस्थानात लोकांचं? कुणाचं तरी आहे का? मग इथे आम्ही राहून काय करायचं? आमचा काय फायदा? इथे सिनेमा ऍक्टर्स पाहिजेत, ते भरपूर आहेत तुम्हाला. तुमचं लक्ष जर परमेश्वराकडे आलं तर आम्ही इथे परमनंट वास्तव्य करू. तसा आश्रम आता अजून मी कुठेच बांधलेले नाहीत, कुठेही जागा केलेली नाही. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अज्ञानी लोकांसाठी फार इच्छा आहे. पण अज्ञानी लोकांनी निदान हे तर म्हणायला पाहिजे की आम्हाला रिअलायझेशन द्या मा, आहे ना? ठीक.
मी तर खेडोपाडी फिरतच असते जितका वेळ मिळतो. माझे यजमान आजकाल हिंदुस्थानातच आहेत, पण मी इथे आलेली आहे. हे बरोबर सांगितलं, प्रश्न बरोबर आहे. आता हठयोगामध्ये सुद्धा कुंडलिनी जागृती ही सहजच होते, पण हठयोगामध्ये आणि सहजयोगामध्ये एक अंतर आहे आणि ते काळानुसार झालेलं आहे. कारण जेव्हा हठयोग लोक करत होते त्या काळी आपल्याकडे चतुर्वर्ण संस्था होती आणि जे विद्यार्थी गुरुकडे जाऊन राहत असत त्यांना त्याच्यातले जे विद्यार्थी परमेश्वराच्या शोधात होते अशाच लोकांना घेऊन जे गुरु रिअलाइज सोल्स होते ते त्यांच्यावर मेहनत करत असत आणि त्यांची सफाई करत असत. त्यावेळेला जसे आपलं कॉलेज आहे आता समजा, तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचं गोत्र म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीचं नाव होतं आणि एका युनिव्हर्सिटीतल्या मुला मुलींचा संबंध भाऊ बहिणीसारखा असायचा. इतकंच नव्हे, पण आजपर्यंत सुद्धा जर आपण एका गोत्रातले असलो तर सगोत्र आपण विवाह करत नाही. एवढी त्यावेळेला ब्रह्मचर्याची कल्पना होती आणि एवढी सेलिबसी युनिव्हर्सिटीच्या मुलांमध्ये असायची. त्या पलीकडे गृहस्थ जीवन सुद्धा फार अत्यंत पावन रीतीने असायचं. पण गृहस्थांसाठी मात्र हठयोग नव्हता. कोणत्याही गृहस्थांसाठी हठयोग नव्हता. फक्त जे लोक ब्रह्मचर्यात राहत असत त्यांच्यासाठी पातंजलींनी हठयोग सांगितला. आणि पातंजलीचा जो हठयोग आहे तो फार थोड्या लोकांच्यासाठी, कारण त्यावेळेला थोडीच फुलं होती, इतकी फुलं नव्हती, तेव्हा थोड्याच लोकांसाठी सांगितलं होतं आणि त्यांना अत्यंत मेहनतीने तयार करत असत. त्यातलेही पुष्कळ गाळून टाकायचे. आता काय झालं की काही लोकांनी जवळजवळ ही गोष्ट मला वाटतं काहीतरी 25-50 वर्षापूर्वी सुरू झाली की काही लोक असेच परमेश्वराच्या शोधात त्यांना वाटलं आपण निघालोय आणि ते काही गुरूंच्याकडे वगैरे गेले आणि गुरूंनी दया करून त्यांना थोडी बहुत आसनं बिसनं शिकवून आणि त्यांचे चक्र सुधारण्याचा प्रयत्न केला. आसन पद्धती सुद्धा ही फारच सायंटिफिक आहे. आता आपण प्रत्येक तऱ्हेचं आसन आपलं करतो आणि तसं करणं म्हणजे संबंध मेडिसिनचं बॉक्स पोटात घालण्यासारखं आहे. आम्ही सुद्धा आसनं वापरतो रिअलायझेशन नंतर, पण रिअलायझेशनच्या आधी एवढ्यासाठी वापरत नाही कारण कोणतं चक्र धरलेलं आहे ते कळत नाही. त्याचं फार मोठं सायन्स. पण त्याच्यातली सगळ्यातली जी मुख्य गोष्ट होती ते ईश्वर प्रणिधान, म्हणजे ईश्वराला पहिल्यांदा प्राप्त करणे म्हणजे रिअलायझेशन, म्हणजे सहयोग. ईश्वर प्रणिधान झाल्याशिवाय हठयोग होऊ शकत नाही. आपल्यासारखं थोडी आहे की आता कोणी उठला तो हठयोगी बसला, हे अगदी चुकीच आहे. ईश्वर प्रणिधानाशिवाय हठयोग होऊ शकत नाही. पण पातंजल शास्त्र वाचतं कोण? कुणीतरी इंग्लिश माणसांनी लिहिलेलं पुस्तक इकडे आलं म्हणजे आपण करतो आणि ते कशासाठी? सगळ्यांना सिनेमा ऍक्टर व्हायचंय म्हणून. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हठयोग करणाऱ्या माणसाचं नेहमी या हृदयचक्र धरलेलं असतं. म्हणजे काय? तो मनुष्य इमोशनलेस होतो, त्याच्या इमोशन्स कमी होतात आणि तो अत्यंत कडक स्वभावाचा असा होतो. विशेषतः हठयोगी लोक जेवढे माझ्याकडे आले बहुतेकांच्या बायका पळालेल्या आहेत किंवा त्यांनी डिवोर्स केलेला आहे. बायकांच्या, कारण बायकांशी वागताना जी एक मृदुता पाहिजे ती त्यांच्यात राहत. म्हणजे जे आपण आपलं भलं करायला जातो त्या ठिकाणी आपण रोगी होतो आणि भावना नष्ट होतात. असा मनुष्य भावना शून्य होतो. दुसरी गोष्ट आपण सांगितलं आणखीन तऱ्हेतऱ्हेची आहे. जसं आता राजयोग आहे. राजयोगावरती मी आपल्याला सांगते. राजयोग म्हणजे आपल्यामध्ये जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा आतमध्ये काय काय होतं, बंध वगैरे पडतात. कारण कुंडलिनीचं जागरण मी सांगितलं एक मोठं भारी टेक्निक आहे. आता जेव्हा एखाद्या बी मधनं अंकुर निघतं ते काय असं सरळ निघून असं निघत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा टेक्निक आहे. काहीतरी घटना होतात, त्या ज्या घटना आहेत त्याला राजयोग म्हटले. आणि त्यावेळेला बंध पडतात, खेचरी घडते, म्हणजे जराशी डोळ्यात म्हणजे आपले जीभ आहे ती आतमध्ये ओढली जाते, डोळे विस्फारित होतात, डायलेटेशन ऑफ द प्युपिल घडतं. हे घडतं, आपण घडवून आणायचं नाही. पण मी असे विचित्र हठयोगी पाहिलेत की जी स्वतःची जीभ काढतात आणि आतमध्ये घालतात. तसं करून नाही होणार. म्हणजे आपण जर अन्न खाल्लं तर जसं आपलं पचन घडतं तसंच कुंडलिनी जागृत होताना राजयोग हा घडतो, तो घडवून आणायचा नाही. इथपर्यंत की लोक डोळ्यामध्ये औषध घालतात की आमचे प्युपिल डायलेट होतील, पण प्युपिल डायलेट होऊन काही कुंडलिनी जागृत होणार नाही. कुंडलिनी जागृत झाली म्हणून प्युपिल डायलेट होत. त्याप्रमाणे इतके मिसनॉमर्स याला म्हणायचे आणि विपर्यास.
कोणतंही चांगलं काम द्यायचं त्याचं विपर्यास करण्याचं माणसाचं म्हणजे वैशिष्ट्य. त्यामुळे राजयोग काय आहे ते सुद्धा मला आश्चर्य वाटतं की जीभ कापून आतमध्ये घालतात. जीभ कापून आतमध्ये घातली म्हणजे काय कुंडलिनी जागृत होईल का? अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचा त्यांनी विपर्यास करून ठेवलेला आहे. आणि सगळं जे काही कार्य आहे ते सहजयोगानेच होतं. सहज म्हणजे स्पॉन्टेनियस. फक्त हठयोग जो आज आपण मानतो तो खरा हठयोग नाही. ईश्वर प्रणिधानाने सुरू केलेला हठयोग हा खरा आहे. पण तशी आज परिस्थिती नाही आणि इतका उशीर लावण्याची गरजही नाही. वनस्पतीनी कशी येईल बेटा? अहो तुम्ही वाचायला गेला ना तर इतका वेडेपणा आहे की मी एवढं पर्यंत ऐकलंय की कुंडलिनी पोटात आहे, एका साईडला नाकात आहे. आता काय करणार? म्हणजे देवावरती कुणी लिहावं? हिटलरनी सुद्धा लिहिलेलं आहे. कारण देव काही येऊन तुमचा हात धरणार नाही. अनधिकार चेष्टा आहे. काय लिहितात? तसं काही नाही. जे म्हणतात त्यांना म्हणावं, त्याचं प्रत्यक्ष दाखवलं. ज्या माणसाने आता जसं कालच सांगितलं त्या गृहस्थाला, तुम्ही मला हे सांगा ह्या माणसाची कुंडलिनी कुठे आहे? ते म्हणे हे कसं माहिती? म्हटलं तो तुम्हाला सांगतो. आता हा ऑस्ट्रेलियाचा आहे पण हा सांगू शकतो की तुमची कुंडलिनी कुठे आहे. तो तुमची जागृत करून दाखवू शकतो. ती वर नेतो म्हणजे त्याला कुंडलिनीचं ज्ञान आहे आणि त्याची कुंडलिनी जागृत आहे. उगीच कुणी म्हटलं की आम्ही राजे आहोत म्हणून त्यांना मानायचं का राजे? ते बरोबर. हा प्रश्न बरोबर. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा प्रत्येकाच्या जाणीवेप्रमाणे ती जाणवते. म्हणजे काही लोकांचं जर नाभीचक्र धरलेलं असलं तर तुम्हाला अगदी डोळ्याने दिसेल की त्रिकोणाकार अस्थिमध्ये ती कुंडलिनीची धबधब धबधब वाजते आणि तिचं वर चढणं सुद्धा दिसेल. एखाद्या जर लिव्हर असलं तर लिव्हरवर जाऊन ती अशी मारते आणि दाखवते की लिव्हर खराब. त्याच्यावर ती जेव्हा वर येते तेव्हा इथे ब्रह्मरंध्रावर, तेव्हा इथे जोरात धक 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 असा अनहत असा आवाज येतो. असं कबीराने म्हटलेलं आहे की शून्य शिखर पर अनहद बाजीर. इथे येऊन तो असा धकधक आवाज येतो. पुष्कळाचा तोही आवाज होत नाही. जर फारच स्मूथ एरोप्लेन असलं तर त्याचं टेक ऑफ कसा पटकन होतो तसा अगदी जर माणसाने कोणताच गुरु केलेला नसला, फार वाचन केलेलं नसलं, इकडे तिकडे डोकं घातलेलं नसलं आणि आधी साधा सरळ एखाद्या मुलासारखा असला तर त्याची कुंडलिनी फटकन वर निघून जाते. त्याला कळत सुद्धा नाही आणि हातात अशा जर जर चैतन्याच्या लहरी भाऊ लागते. हो अगदी नक्की होणार. ती जर झाली नाही तर तुम्ही पार नाही. स्वतःच तुम्ही स्वतःला सर्टिफिकेट द्यायचं. त्याच्यात काही मेस्मरिझम वगैरे नाही. इतकंच नाही पण आल्यावर त्या लहरीनी तुम्ही जाणू शकता. ह्या बोटांमध्ये तुम्ही असे हात जर केले तर तुम्हाला कळेल की ह्या माणसाला समजा तुम्हाला इथे काहीतरी जळल्यासारखं वाटेल. जर तुम्ही त्या माणसाला विचारलं तर त्याला ब्रॉन्कायटिसचा रोग असला पाहिजे. उदाहरणार्थ पहिल्यांदा सुरुवातीला मी एका आर्किओलॉजिस्टला रिअलायझेशन दिलं लंडनला. आता ते फार चिकित्सक असतात. त्याला काही विश्वास वाटे ना की माताजी सांगितलं तर तुम्हाला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आला, तुमच्यामध्ये जागतिक चेतना आली, हे कसं काय? तर तो म्हणाला की माताजी बरं माझ्या वडिलांचं कसं असेल ते सांगा. म्हटलं हे बघा तुम्ही असा हात करून वडिलांचा विचार केल्याबरोबर त्याला इथे जळू लागलं. म्हटलं हे सगळे वडिलांची चक्र आहेत. उजव्या हाताला ही जी आहेत ती वडिलांची आहेत आणि तुम्ही ह्या चक्रावरती बघता हे चक्र विशुद्धी चक्र आहे. म्हणजे त्यांना मी इंग्लिशमध्ये म्हटलं ही मस्ट बी डाऊन विथ सिव्हिअर ब्रॉन्कायटिस. हा शब्द हे मी वाक्य वापर. त्याचे वडील स्कॉटलंडला होते. त्यांनी लगेच फोन केला माझ्यासमोर आणि त्याच्या आई सांगितलं तुझे वडील बिछाण्यात आहेत आणि ही इज डाऊन विथ सिव्हिअर ब्रॉन्कायटिस. आणि ते आता आमचे परम शिष्य आहेत. त्याची ओळख सुद्धा त्याची प्रचिती मिळते. तुम्ही स्वतः त्याची प्रचिती बघू शकता. काय हे बरोबर सांगितलं. त्यांना घाई झालेली आहे. तसंच असायला पाहिजे. हा बरोबर प्रश्न आला. आता ह्या प्रश्नावरती कसं करायचं ते सांग. हा प्रश्न आला म्हणजे मग ठीक झालं. आता ह्याच्या पुढे काय प्रश्न विचारायचा नाही. काय अहो सगळ्यांचं सांगते ना. आता तेच सांगते. बसा बसा तुमचंही सांगते. सगळ्यांचं सांगते आणि तुम्ही सांगाल. आता झाल्याबरोबरच तुम्ही सांगू लागाल लगेच. म्हणजे हे कनेक्शन झाल्याबरोबर हे वर्कआउट होतं की नाही.
तसंच तुमचं कनेक्शन लागल्याबरोबर तुम्ही सांगू शकाल लागलं पाहिजे मात्र. आणि जर नाही लागलं जर कनेक्शन थोडं लूज असलं तर ते ठीक करून देऊ. थोडेसे कधी कधी स्क्रू ढिले असतात लोकांचे, ते कसावे लागतात. विशेष करून हा स्क्रू फार लूज असतो लोकांचा, अति विचार करून होतो तो लूज, तेव्हा तेही बघायला पाहिजे. आता कसं करायचं? आता ह्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की नाही मला माहित नाही की हातामध्ये सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम चे सगळी चक्र आपल्या बोटांमध्ये आहे. 5 बोट, 6 आणि 7 अशी 7 चक्र आपल्या हातात. तेव्हा ते माझ्याकडे असं जर तुम्ही केलं सध्या, म्हणजे एका लाईटने दुसरा लाईट पेटवायचा असतो, तेव्हा आता माझ्याकडे असं आणि दोन्ही पायातल्या जरा चपला काढा. त्याला कारण असं की पृथ्वी मातेचं फार वरदान आहे.